हाय फ्रेंड, कशा आहात? तर मजेत असाल आणि व्हिडिओ बघत राहा, हसत राहा, खेळत राहा, मजेत घालवा आपापले दिवस आणि छानपैकी मस्त आयुष्य जगा. तर मी आज सांगणार आहे, हे बघा, माझ्या गव्हामध्ये किडे झालेले आहेत. तुमच्याही गव्हामध्ये होत असतील किंवा सर्वांच्या गव्हामध्ये किडे होत आहेत आणि होतात. या दिवसामध्ये, थंडीच्या दिवसामध्ये जास्त प्रमाणामध्ये होतात. कसं काय होतात मला नाही माहिती, पण माझ्या गव्हामध्ये झालेले आहेत. थोडे म्हणजेच बऱ्यापैकी झालेलेच आहेत. म्हणलं एकदा गहू चाळावेत आणि याला काय करून ठेवणार आहे मी आणि कसं ठेवणार आहे. गहू असं म्हणतात की म्हणजे गरमीमध्ये ठेवल्यानंतर हे किडे होत नाहीत असं बोलतात, पण बऱ्यापैकी हे बघा किडे निघायला लागलेले आहेत. हे बघा, बघू शकता तुम्ही, बऱ्यापैकी म्हणजे चांगलेच झालेले आहेत. बघू शकता, मी ताट घेतलेलं आहे आणि ह्याला चाळून ठेवणार आहे. माहिती नाही, एखादी आळी पण दिसते मला याच्यामध्ये, कशाने झालेत माहिती नाही आहे. मी आणून जशाच तसं मला वाटलं म्हणजे उघडं ठेवल्याच्या नंतर म्हणजे किडे होत नाहीत, पण उघडं ठेवून पण किडे झालेले आहेत माझ्या गावामध्ये. आणि उलट गरमीमध्ये ठेवल्यानंतर होत नाही असं म्हणतात. गावाकडे ती बघत असाल तुम्ही, मोठमोठ्या कणगी असतात आणि पहिल्याची लोकं तर खूप मोठी ते कणग्या स्पेशल असायच्या धान्यांसाठी. पण आणि त्या धान्यांमध्ये ते गोळ्या टाकून ठेवायचे त्यावेळेस, पण त्या गोळ्यांनी किडे वगैरे कसलेच होत नव्हते. आत्ता काय माहिती, एवढूशे गहू राहतात पण खूप किडे व्हायला लागलेले आहेत. आणि बरं झालं मी लवकर बघितलेलं आहे. आता चालते आणि काही कुड्या आहेत ते पण काढून टाकते मी. चाळून एकदाच म्हणलं आहे, 30-40 किलोचं पोत आहे, त्यात व्हायला लागलेले आहेत बऱ्यापैकी. म्हणून म्हणलं आपलं चाळून व्यवस्थित करून ठेवावा. आणि मी काय घेतलेलं आहे, खाली ताट घेतलेलं आहे, ताटामध्ये पाणी ओतलेलं आहे आणि पाण्यामध्ये असं चालते मी, कारण की ते किडे आहेत ते त्याच जागेवर बसतील, म्हणजे बाहेर येऊन आणखीन दुसऱ्या गव्हामध्ये जास्त मिसळणार नाही आहेत, ते मरून जातील, दुसरीकडे पसरणार नाही आहेत. यासाठी मी खाली ताट घेतलेलं आहे, ताटामध्ये एक मग भरून पाणी ओतलेलं आहे आणि मग चालते मी. तुम्ही कसं करता? आणि नंतर मग बोरी पावडर आणलेले आहे पॅकेटने, बोरी पावडर पण लावणार आहे, पूर्ण याच्यामध्ये टाकून देणार आहे बोरी पावडर. चाळून मस्तपैकी सगळं नीट करून ठेवून बोरी पावडर टाकणार आहे सगळं चाळल्याच्या नंतर. आणि बघणार आहे की म्हणजे बऱ्यापैकी निघतात का बोरी पावडरने ते किडे. असं म्हणतात की म्हणजे किडे मरून जातात, ते वाढीव होत नाहीत, आहेत ते मरतात त्याच्यामध्ये. मी नीट करून वगैरे ठेवते. यात काही जास्त किडे नव्हते. दुसऱ्या पोतं एक छोटंसं होतं, त्याच्यामध्ये 4-5 किलो होतं, त्याच्यामध्ये जास्त होते. या गव्हाच्या पोत्यामध्ये काही जास्त नाही आहे. आणि पाहू शकता तुम्ही काय करता आणि तुम्ही कसं वापरता हे मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब